मोठ्या डोंगरावर त्या भामचंद्रावर कोणं जायचं नाही, आधी इथं जेवण करायचं. म्हणजे का बरं, माझा भाव आला पाहुणा, आणि त्यांच्याबरोबर तुम्ही जेवायला पाहिजे. तुम्ही आता जायचं नाही. ठीक आहे, निरावर त्यांना आग्रह नाही, तिथं आपल्या तुझ्यावर नामनं भेटतात. भाऊ आल्याच्या आनंदामध्ये झालं काय, जिजाबाई पोळ्याचा स्वयंपाक केला, पण सगळ्यामध्ये मीठच विसरली. भज्यात मीठ नाही, आमची नाही, मीठ दिली. आता तो पुणेरी मनुष्य, चांगलं चांगलं खाणारा, श्रीमंती प्रगती, तुकोबरायचे संबंध श्रीमंताचे त्याचं कारणच आहे. महाराजांच्या घरी सुद्धा श्रीमंती त्यावेळेला पैसे होते, श्रीमंत. दोघे जण बसले जेवायला, येणं वाढायला सुरुवात केली. तो पुणेरी म्हणतो मीठ नाही ना, त्याला घासच आहे ना, तो काहीच खायला. तुकोबरायचं तुकडा लागला तर ते आले खायचं मोकळं आहे, भरपूर खायला. परंतु जिजाबाईच्या मनामध्ये खटकलं की माझा भाऊ जेवला नाही, माझा भाऊ जेवला नाही, काहीतरी गडबड झालेली आहे. मग जेवण झालं तर पहिले नंतर जिजाबाई स्वतः जेवायला बसली. साराचा पहिला माझ्या मीठ नाही, म्हणजे मीठ नाही, त्याच्यात मीठ नाही, असा सांगता मला तरी लगेच गेली इकडे या. माझा भाऊ जेवला नाही, भूक नाही गेलं. अहो भूक नाही असं नाही, मी कशात मीठ टाकायची विसरली. हा तुझा दोष, माझ्या गारा होती, मीठ टाकलं तू विसरली, माझा काय संबंध. हो ठीक आहे, पण निदान तुमचं सांगायचं काम होतं ना, तुम्ही घरचे होते ना. महाराजांचं ते खरं सांगू काय खातो आम्ही कासया सांगाती, कैशी लागते नेणमुखी. काय खातो कशावर खातो ते आम्हाला काही समजत नाही. अशा तऱ्हेची स्थिती ज्ञातेची मूर्ती असते. आणि या प्रकारचे महात्मे या ठिकाणी होते.